नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आपण पाहता 21st सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू आणि मी आज आपल्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे शनी महाराजांची म्हणजे शनी देवांची आवडती राशी कुठची. तर कुठेही जाऊ नका, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नेहमी मला हा प्रश्न विचारला जातो आणि मी गेल्या 15 वर्षांच्या माझ्या अभ्यासामध्ये पण मी जे मला आढळलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की शनी महाराजांची म्हणजे शनी देवांची आवडती राशी नक्की कुठची आहे. तर ते सांगायच्या आधी मी तुम्हाला असं सांगतो की आपल्या आवडीनिवडी जशा आपल्या एनर्जी आपल्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होतात. कोणाला पाणीपुरी आवडते, कोणाला पावभाजी आवडते, कोणाला गुलाबजाम आवडतं, कोणाला जिलबी आवडते. हे जसं खरं आहे ते आपल्या फ्रिक्वेन्सीशी आपल्या चवीशी मॅच होतं. तसं प्रत्येक ग्रहाची एक एनर्जी असते. म्हणूनच त्या ग्रहांच्या लाडक्या आणि नावडत्या अशा राशी निर्माण झालेल्या आहेत. तर कुठेही जाऊ नका, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तर शनीची एनर्जी म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घ्या. शनी हा सूर्याच्या कंप्लीट विरुद्ध असा आकाशातला ग्रहगोल आहे आणि तो नवग्रहांमध्ये सगळ्यात दूरचा आहे. त्याच्यामुळे तो अतिशय थंड आहे. ॲस्ट्रॉनॉमिकली विचार करायचा झाला तर तो अतिशय मोठा आहे आणि इंग्लिशमध्ये त्याचं वर्णन करायचं झालं तर इट इज अ गॅशियस प्लॅनेट, म्हणजे तो वायूचा गोळा आहे. सूर्य जसा अग्नीचा धगधगता गोळा आहे तसा शनी हा थंड वायूचा गोळा आहे. तर त्यामुळे अर्थातच जाणकारांच्या लक्षात आलं असेल की शनीला काय आवडत असेल. तर शनीला हेच आवडतं की शनी हा न्यायाचा कारक आहे, शनी हा सचोटीचा कारक आहे, शनी हा हार्डवर्कचा पण कारक ग्रह आहे. जसा एखाद्या शिक्षकाच्या वर्गामध्ये जर का 12 विद्यार्थी 12 स्टुडंट असतील तर तो शिक्षकाला त्या विचारलं त्या टीचरला की तुमचा फेवरेट स्टुडंट कोण आहे, तर जो आज्ञाधारक असेल, जो दिलेली कामं वेळच्या वेळी करतो, जो त्याच्या शिक्षका विरुद्ध शिक्षक गेल्यानंतर उलटं बोलत नाही, म्हणजेच त्याला काही अहंकार नाही, तो त्या शिक्षकाचा आवडता विद्यार्थी होतो. हे जसं खरं आहे तसं शनी महाराजांची एनर्जी ही अशी. शनी म्हणजे मी सांगितलंच, शनी म्हणजे डिसिप्लिन, शनी म्हणजे पेशन्स. पुन्हा पुन्हा गोष्टी न थकता करायला लागणं म्हणजे शनी आहे आणि ते सुद्धा अतिशय थंड डोकं ठेवून, कुठचाही अहंकार न बाळगता. तर म्हणूनच ह्या ज्या क्वालिटीज शनीच्या एनर्जीशी मॅच होतात त्या ज्या राशी असतात त्याच राशी ह्या शनी देवांच्या आवडत्या राशी आहेत. तर त्या कुठच्या, अशा 3 राशी आहेत. तर शांतपणे ऐका. पहिली रास आहे ती म्हणजे मकर रास. ही शनीचीच रास आहे आणि हे जी आम्ही म्हणतोय आवडत्या राशी, हे तुमचा चंद्र त्या राशीमध्ये असेल तर ॲप्लिकेबल आहे, तुमचं जन्मलग्न म्हणजे असेंडंट ते असेल तर ॲप्लिकेबल आहे आणि तुमचा जन्म शनी जर त्या राशीत असेल तर ॲप्लिकेबल आहे. अर्थात हे काहीसं जनरल आहे, प्रत्येक पत्रिका ही वेगळी असते, प्रत्येक गोष्टींना एक्सेप्शन नक्कीच असतात. त्याच्यामुळे ह्याचं भान ठेवा की हे जनरलाइज मी गोष्टी सांगतोय. तर पहिली रास म्हणजे मकर रास, म्हणजे समजा तुमचा जर चंद्र मकर राशीत असेल जन्मपत्रिकेत, किंवा तुमचा जर शनी मकर राशीत असेल, किंवा तुमची पत्रिका मकर राशीपासूनच स्टार्ट होत असेल, म्हणजे जन्मलग्न तुमचं मकर असेल, त्याला इंग्लिशमध्येच असेंडंट म्हणतात मकर, तर हे मी जे सांगतोय ते तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. तर मकर ही शनीची आवडती रास आहे, कारण ही ह्या राशीचं स्वामित्व हे शनी महाराजांकडेच आहे आणि ही पृथ्वी तत्वाची रास आहे. अतिशय मेहनती रास आहे. आपण बरे आणि आपले बरे, आपण बरे.
आणि ध्येय एक शांत आणि स्लो आणि स्टडी पुढे जाणारी अतिशय प्रॅक्टिकल रास आहे मकर रास. म्हणून ही शनी महाराजांची आवडतीची रास आहे. शनी महाराजांची आवडतीची रास नंबर 2. आणि कृपा करून ही काही हायरार्की आणि क्रम नाही आहे, ह्या 3 राशी आहेत. तर त्याच्यामध्ये 1 2 असं 3 असा क्रम असा नाहीये. हे जस्ट तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणून 1 2 3 क्रम असे लावलेले आहेत. तर दुसरी शनीची आवडती रास आहे ती म्हणजे कुंभ रास. त्याला ज्योतिषशास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर ती शनीची मूलत्रिकोण राशी आहे. म्हणजे शनीचं ऑफिस असं म्हणूया. शनीला त्या राशीतून काम करायला आवडतं असं सोप्या भाषेत म्हणूया. ही अतिशय फिलॉसॉफिकल, मेहनती आणि तितकीच बुद्धिमान आणि तितकीच धोरणी. अनेक प्रख्यात IAS ऑफिसर आणि राजकारण्यांची आणि इंडस्ट्रियलिस्टची आणि संशोधकांची ही रास ही कुंभ असते. तर ही शनीची आवडती रास आहे कारण ती वायुतत्वाची रास आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलंच आहे की शनीला वायुतत्व प्रिय आहे कारण शनी इज गॅशियस फॉर्म, तो वायूचा एक गोळा आहे. तर म्हणून कुंभ ही शनीची लाडकी रास आहे. आणि दर्शको, आता एक शेवटची महत्वाची रास, जी तिसरी शनी महाराजांची आवडती रास आहे ती म्हणजे तूळ रास. इंग्लिशमध्ये ज्याला लिब्रा म्हणतात. जर तुमचा शनी पत्रिकेतला तूळ रास असेल तर मी जे सांगतोय ते तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. जर जन्मपत्रिकेतला चंद्र हा तूळ राशीत असेल तरी ऍप्लिकेबल आहे. आणि आपली जर पत्रिका तूळ राशीपासूनच चालू होत असेल म्हणजे आपलं जन्मलग्न म्हणजेच असेंडंट जर तूळ असेल तर मी जे काय सांगतोय ते आपल्याला पूर्णतः ऍप्लिकेबल होईल. तर तूळ रास ही कला आणि विज्ञान याचा संगम आहे. आणि पुन्हा ही ह्या राशीमध्ये रवी नीचीचा होतो. त्याच्यामुळे ह्या तूळ राशीच्या लोकांना अहंकार नसतो आणि तोच गुण हा शनीला खूप आवडतो. पुन्हा ही न्यायप्रिय रास अशी आहे तूळ रास. आणि बॅलन्स, शनी म्हणजे डिसिप्लिन, तर ते तूळ राशीच्या लोकांना खूप चांगलं जमतं. म्हणूनच शनी महाराजांची मी असं म्हणेन तूळ राशीवर विशेष आवडतीची रास आहे. आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या बघायचं झालं तर शनी हा तूळ राशीत उच्च होतो. अनेक मोठे मोठे धोरणी, विचारवंत, संशोधक आणि इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमन आणि मोठमोठे जजेस, न्यायाधीश हे सुद्धा तूळ राशीचे असतात कारण ती अतिशय न्यायप्रिय रास आहे. तर दर्शको हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. 3 राशीच्या लोकांना माझ्या शुभेच्छा. ज्या शनिदेवांच्या आवडत्याच्या राशी आहेत त्या म्हणजे मकर, कुंभ आणि तूळ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणि आपल्याला जर काही शंका असतील, याच्याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आपण जरूर मला मेसेज करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये आपण कॉमेंट सेक्शनमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा. आपले विचार मला वाचायला नक्की आवडतील. धन्यवाद. थँक्यू. जय शनिदेव.